हे एक कुठलं तरी पेव फुटलेलं आहे की महागड्या शाळांमधल्या मुलांचं एक छान असे युनिफॉर्म्स असतात, त्यांचे कुठल्या तरी एका ऑर्गनायझेशनशी त्यांचा टायअप असतो, तिथले करिक्युलमची ते पुस्तकं वापरतात आणि ती एवढी एवढी मोठी पुस्तकं, तिथली सगळी हाय स्टँडर्ड मुलं. मोबाईलवर गेम खेळायला आवडण्याऐवजी तुम्ही त्याला पर्याय काय दिला हे जास्त इम्पॉर्टंट. नक्कीच. चंद्रावरती पहिलं पाऊल कोणी टाकलं? चंद्रावर खरंच पाणी आहे का? चंद्रावर खरंच माणूस राहतो का? चंद्राला मामाच का म्हणतात? करेक्ट. आणि या प्रश्नाने आपण इरिटेट नाही झालं पाहिजे. इरिटेट नाही झालं पाहिजे. तुम्हाला मुलांची इतकं त्याच्या प्रॉब्लेमशी इतकं एकरूप व्हावं लागतं, तेव्हा मुलांचा विश्वास तुमच्यावरती वाढतो की माझं ऐकलं जातं, माझ्या प्रत्येक गोष्टीला मला न्याय मिळतो. काय होतं, संवाद कमी पडतो ना की त्यांना काय वाटतं, आम्ही त्यांना सगळं देतो, फी भरतो एवढी, त्याच्यासाठी एवढे कपडे लत्ते आणतो, एवढा पैसा पुरवतो, तरी तो असा वागतो. हे जे उत्तर आहे ना पालकांकडनं, इट इज नॉट युअर ओनली रिस्पॉन्सिबिलिटी. हाय, हॅलो आणि नमस्कार मंडळी. गोळाबेळीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या गप्पाळू पॉडकास्ट, जिथे गप्पांच्या मार्फत आपण वेगवेगळे विषय हाताळत असतो. आणि आता खरं तर रिसेंटलीच शिक्षक दिन येत आहे. पण बऱ्याचदा असं होतं ना की काही झालं तर शिकवलं नाही तुला, किंवा तुला काय शिकवलं, किंवा तुम्ही कसं शिकताय, या सगळ्या गोष्टींवर खूप चर्चा होते. पण ऍक्च्युली एक मुलगा आणि शिक्षक, त्याचबरोबर एक मुलगा आणि पॅरेंट्स, किंवा एक मुलगा आणि पालक यांचं नातं कसं असलं पाहिजे, त्यानंतर बऱ्याचशा मुलांना ऍडवाइस दिलं जातं. पण ऍक्च्युली पालक म्हणून तुम्ही काय करताय, किंवा ऍक्च्युली मुलं म्हणून त्यांना काय अपेक्षित आहे, या गोष्टींमधला कुठेतरी आपल्याला ताळेबंद जमत नाही असं वाटतं. मग त्याच गोष्टी आज आपण अनिता मॅडमकडून जाणून घेणार आहोत. तर चला गप्पांना सुरुवात करूयात. आणि अनिता मॅडमकडून, ज्या जवळपास 17 ते 18 वर्ष स्कूल शिक्षिका म्हणून काम करत आहेत, त्याचबरोबर वेगवेगळे डिपार्टमेंट हेड करतात शाळेमध्ये, आणि एक विद्यार्थी ते शिक्षक आणि विद्यार्थी ते पालक, त्याचबरोबर शिक्षक आणि पालक ह्या सगळ्या नात्यांमधून त्या जात असताना त्यांना कुठले अनुभव आलेत, किंवा त्यांना काय काय गोष्टी जाणवल्यात, त्या जाणून घेऊयात. नमस्कार मॅडम. नमस्ते. तुमचं खूप खूप स्वागत आहे गोळाबेळीज पॉडकास्टवर. जसं मी पहिल्यांदा सुरुवातीला बोललो की विद्यार्थी शिक्षक हे नातं कसं असतं, किंवा एक विद्यार्थी पालक नातं कसं असलं पाहिजे, आणि त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही शिक्षिका असताना या सगळ्या गोष्टी कशा बघता, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला जाणून घेतात. सुरुवात करूया गप्पांना. येस. नक्कीच. तर आता सगळ्यात मोठा आणि कॉमन प्रश्न सगळ्या लोकांकडे येतो की महागड्या शाळेत घातल्यानंतरच विद्यार्थी घडतो का? म्हणजे आपण तिथून सुरुवात करूया. विद्यार्थी कसा घडवला जातो याच्यापासून. कसं आहे की महागडी शाळा आणि शाळा, शाळा ही शाळा असते, त्याच्यामध्ये महागडी किंवा स्वस्त किंवा गरीब आणि श्रीमंत असं काही नसतं. महत्वाचं असं आहे की आम्ही ज्या वेळेला, आता माझं रनिंग 42 आहे, ज्या वेळेला आम्ही लहान होतो आणि त्यावेळेला जिल्हा परिषदची शाळा होती, सरकारी शाळा होती. नक्कीच. आणि सरकारी शाळा असल्यामुळे पूर्ण गावातील मुलं, म्हणजे डॉक्टरांची असू देत, इंजिनियरची असू देत, एका शेतकऱ्याची असू देत, नाहीतर शिक्षकाची असू देत, ती सगळीजण शाळा नंबर 1 आणि शाळा नंबर 2, म्हणजे मुलांची शाळा आणि मुलींची शाळा याच्यामध्येच असायची. आणि महागड्या शाळेमध्ये घातल्यानंतर शिक्षण होतं असं काही नाही आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या काही सरकारी शाळा आहेत, मग कॉर्पोरेशनच्या असतील, आपल्या शहरामधल्या, किंवा आपल्या महाराष्ट्र सरकारच्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, तिथला प्लस पॉइंट असा असतो की या शाळांमधल्या शिक्षकांना सरकारी पेमेंट असतं. त्याच्यामुळे त्यांना कोणत्याही फ्युचरची, किंवा ते विद्यार्थ्यांवर डिपेंड नाही आहेत पेमेंटसाठी. बरोबर, त्यांची सॅलरी गव्हर्नमेंट करत असतं, त्याच्यामुळे त्यांना दे आर नॉट वरीड अबाउट दॅट. त्यांना त्याची काही चिंता नसते की आता ही माझ्या ह्याच्यामध्ये मुलं कमी झाली तर माझ्या मुलांकडून मला फी वसूल करायची, असं काही नसतं. त्यासाठी सरकार हे कटिबद्ध असतं. आणि महागड्या शाळा आणि स्वस्त शाळा असं काही नाही आहे, कारण एक देश चालत असतो किंवा एखादं सरकार चालवत असतं शाळा, त्यावेळेला त्यांची जबाबदारी आहे की ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत, त्याप्रमाणे शिक्षण ही पण आता आजकालच्या जगाची मूलभूत गरज आहे. आणि ते देण्यासाठी सरकार किंवा शासन हे कटिबद्ध असतं. त्याच्यामुळे सरकारी शाळा ह्या कधीही केल्या तरी परवडतातच. आणि महागड्या शाळा म्हणाल तर
हे एक कुठलं तरी पेव फुटलेलं आहे की महागड्या शाळांमधल्या मुलांचं एक छान असे युनिफॉर्म्स असतात, त्यांचे कुठल्या तरी एका ऑर्गनायझेशनशी त्यांचा टायअप असतो, तिथले करिक्युलमचे ते पुस्तकं वापरतात आणि ते एवढी एवढी मोठी पुस्तकं, तिथली सगळी हाय स्टँडर्ड मुलं, असं वातावरण बघून आपल्याला वाटतं की तिथले जे इन्फ्रास्ट्रक्चर असतं म्हणजे खूप एसी क्लासरूम्स असतील, स्मार्ट बोर्ड्स असतील, हे सगळ्याकडे अट्रॅक्ट होऊन पालक तिथे ऍडमिशन्स घेतात. नक्कीच. पण खरी गंमत असं आहे की ऍज अ स्टुडंट म्हणून किंवा ऍज अ टीचर म्हणून, आज मी टीचर आहे पण त्याआधी मी स्टुडंट होते नक्कीच आणि खूप वर्ष स्टुडंट होते आणि मी आजही बघते की अनेक टॅलेंटेड जी मुलं आहेत किंवा आजही तुम्ही खूप मोठे शिक्षण तज्ज्ञ बघाल, अगदी अब्दुल कलाम असतील किंवा तुम्ही कुठलेही मोठे शिक्षण तज्ज्ञ बघा किंवा कुठलीही मोठी माणसं बघा, रघुनाथ माशेलकर असतील, हे सगळे शास्त्रज्ञ मंडळी असतील, ह्या सगळ्यांचं शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळांमधनं किंवा साध्या शाळांमधनं झालेलं आहे. त्यामुळे हा जो पालकांचा व्ह्यू आहे ना की महागड्या शाळेत शिक्षण छान मिळतं, असं काही नाहीये. शिक्षण हे शिक्षण आहे, शिक्षण हे तुम्हाला कुणाकडूनही आणि कुठेही मिळू शकतं. मुलं शिकत नाहीत किंवा मुलं काही गोष्टी ऐकत नाहीत असं असतं आणि मग शाळेने शिकवलं नाही असं बोललं जातं, करेक्ट. पण बऱ्याचदा असं असतं ना की आपण ऐकत आलोय की मुलं आई बाबांकडे बघून शिकतात. मग हे कितपत खरं आहे आणि त्या कुठल्या गोष्टी कशा शिकतात? शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे ऋषिकेश. नक्कीच. म्हणजे शिक्षण हे तुम्ही फक्त शाळेतच घेता असं नसतं, तर शिक्षण हे तुमच्या अनुभवातून होत असतं. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या गोष्टी घडत असतात किंवा ज्या गोष्टी चालू असतात, मूल हे मूळतःच म्हणजे मनुष्य स्वभावच असा आहे की तो निरीक्षणातून शिकत असतो. मग ते आई वडील असू देत, शाळा असू देत, नाहीतर शेजारी असू देत. आई वडिलांच्या सानिध्यात मूल जास्त काळ राहतं म्हणून आई वडिलांकडे बघून मूल शिकतं. आई वडिलांच्या सवयी काय आहेत त्या मुलांमध्ये उतरतात. म्हणजे एखाद्याच्या आई वडिलांना, आता तुम्ही म्हणता मूल अभ्यास करत नाही किंवा मुलगा वाचतच नाही, त्याला हल्ली वाचायलाच आवडत नाही, त्याला मोबाईलवर गेमच खेळायला आवडतो. आता हे जे काही आहे, मुलाला गेम खेळायला आवडतं हा तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, बरोबर. पण मग मुलाला गेम खेळायला आवडण्याऐवजी, मोबाईलवर गेम खेळायला आवडण्याऐवजी तुम्ही त्याला पर्याय काय दिलाय हे जास्त इम्पॉर्टंट आहे. नक्कीच. की तुम्ही फक्त त्याला म्हणताय का की तू शिकत नाहीयेस, तू वाचत नाहीयेस, पण तुम्ही स्वतः कधी पुस्तक घेऊन वाचत बसलेला त्याला दिसलात का? माझा पहिल्यापासून हाच व्ह्यू आहे. आडात असेल तर पोहऱ्यात येणार. नक्कीच. बरोबर. आडात पाणी नाहीये आणि मग तुम्ही मुलांना काय देणार? तुमच्याकडे तेवढंच ज्ञानाचा साठा असला पाहिजे तर तुम्ही मुलांना देऊ शकाल. म्हणजेच काय, आता मी पुस्तक वाचत बसलेली असेल तर मुलांच्या लक्षात येतं की ही वाचनाची आवड कशी डेव्हलप करायची. माझ्या सगळ्या प्रशासनाचा पण असा अनुभव आहे किंवा अनेक माझे जे प्रशासकीय अधिकारी होते किंवा माझे जे कलिग आहेत त्यांचा सगळ्यांचा हा व्ह्यू आहे की आणि तर तुझ्या तासाला मुलं प्रचंड पिन ड्रॉप सायलेंट बसलेली असतात. बऱ्याच वेळेला त्यांना असा प्रश्न पडतो की या वर्गात कोणी आहे की नाही, आणि दे स्टार्ट पिपिंग फ्रॉम द विंडो, की बघतात ते डोकून काय एवढी शांतता आहे. तर त्यावेळेला असं असतं की माझा मुलांशी संवाद चालू असतो आणि तो संवाद चालू असताना मुलं माझ्याकडे बघत असतात आणि मी मुलांशी बोलत असते. मुलांशी माझा संवाद चालू असतो त्यावेळेला आणि तो संवाद असाच कुठल्या तरी पुस्तकांवर चालू असतो. मुलांना वाचायला खूप आवडतं. नक्कीच. मुलांना वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायला आवडते आणि तुम्ही ती केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, शब्दकोड माहिती पेपरमध्ये येतं. ऋषिकेश, तू किती शब्दकोडे सोडवले आतापर्यंत? आता खरं सांगायचं तर रिसेंटली मला तो नंबर आठवणार नाही, पण लहानपणी बरेच सोडवलेत. कारण सप्तरंग मध्ये असायचे किंवा सकाळमध्ये असायचे, ती सोडवलेली आहेत किंवा चिंटूच्या खाली यायची ती हमखास सोडवलेली आहे. करेक्ट. मग ती शब्दकोड सोडवताना शब्दसंग्रह असणं गरजेचं आहे. व्होकॅब्युलरी इज इम्पॉर्टंट. व्होकॅब्युलरी तुमच्याकडे तेव्हाच येते जेव्हा तुमचं वाचन असेल. एक अशी गंमत झाली की माझा मुलगा, मी त्या दिवशी शब्दकोड सोडवत होते तर तो मला म्हटला, मम्मी, त्याला असं वाटत होतं, म्हणजे हे त्याला माहित नव्हतं, हे मला माहित नव्हतं, पण मी लहानपणापासून शब्दकोड्यामध्ये मास्टर आहे आणि खूप वर्ष झालं माझाही अंतर पडलं, मी पण सोडवलं नव्हतं. त्याने ते बघितलं मला सोडवताना, त्याने मला विचारलं, मम्मी हे कसं सोडवायचं? मग मी त्याला 1-2 गोष्टी सांगितल्या कसं सोडवायचं. तर तो म्हटला, मला असं वाटत होतं की खाली जे उत्तर दिलेलं असतं तेच इथं भरायचं असतं, पण त्याला हे माहित नव्हतं की हे दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये येतं. मग मी त्याला सांगितलं की हे असं सोडवायचं असतं. शब्दकोड म्हणजे थोडक्यात समानार्थी शब्द, सिनॉनिम्स यू हॅव टू राईट. आणि ते त्याला
टॅक्ट आली, कसं सोडवायचं, उभं आडवं, मग कसं बघायचं, मग कसे नंबर शोधायचे आणि त्या अनुषंगाने कसा विचार करायचा. आणि तो कॉन्टेक्स्ट त्याला एवढी आवडली की तो रोजचे त्याने सगळी रद्दी घरातली काढली आणि त्यातनं सगळी शब्दकोडी काढून त्याने सोडवायला सुरुवात केली. तर मुलांशी जी वाचनाची आवड असेल, मुलांना जर तुम्हाला डेव्हलप करायची असेल तर तुम्हाला त्यांच्याशी चर्चा करता आली पाहिजे आणि मुलांची कल्पनाशक्ती तुम्हाला विकसित करता आली पाहिजे. ती कशी करावी, म्हणजे काय करावं त्याच्यासाठी? जर मनुष्य हा स्वभावतः जिज्ञासू प्राणी आहे. नक्कीच. कितीही मोठा शास्त्रज्ञ असू देत, नाही तर किती लहान मुलं असू देत किंवा किती तुमचं शिक्षण झालेलं असू देत, आजही आपण क्युरिओसिटीने काही गोष्टींमध्ये जर एखाद्या ठिकाणी वाकून बघू नका म्हटलं की आपण जाऊन बघणार नक्की मुद्दाम काय बघतो. आपण बघतो, अरे का नाही बघायचं इथे. अगदी त्याच पद्धतीने जर मुलांची वाचनाची आवड डेव्हलप करायची असेल, कल्पनाशक्ती, पूर्वीच्या काही तुम्हाला आठवत असेल की आपल्या वेळेला सिंड्रेलाची कथा होती. हा, सिंड्रेला परिकथा होती, बरोबर. हिमगौरी आणि 7 बुटके होते. आणि त्या कथा वाचताना असं वाटायचं, अरे ती सिंड्रेला किती सुंदर, तिचा ड्रेस, त्याच्यात ते वर्णन केलेलं आणि ते सिंड्रेलाचा ड्रेस, ते काचेचे बूट, ते तो परी ड्रेस, आणि मग ती कशी छान त्या परीने ते फिरवली, काठी फिरवली, आणि त्याच्यानंतर ती जादूची काठी फिरल्यानंतर कसं त्या कोहळा जो भोपळा आहे त्याचं तो घोडागाडी बनली, ते उंदीर होते 4, त्यांची कशी ते घोडे बनले, मग ती गेली, तिला तो राजकुमार घोड्यावरून आला, तो सेकंड. वी आर टोटली फॅसिनेटेड ऍट द टाइम. आणि मग इमॅजिनेशन, जरी हे सगळं खोटं खरं ह्यात न पडता लहान मुलांना काय आवडतं नक्की, आणि त्यांची इमॅजिनेशन पॉवर वाढली पाहिजे. कशा पद्धतीने की गोष्टींमधून त्यांच्या कल्पनाशक्तीचा खरोखरीच विकास होतो. कल्पनाशक्ती म्हणजे काय की आम्ही पण लहानपणी, मग मी पण विचार करायची, मी माझ्या पप्पांना, मला तुम्ही असा परी ड्रेस आणा, आता मला एक काचेची बूट पाहिजे का, तर मला स्वतःला वाटायचं मी पण सिंड्रेला सारखी आता सुंदर दिसेल. ह्या ज्या गोष्टी असतात ना, हे याला लहानपण म्हणतात. नक्कीच नक्कीच. आणि आपण मुलांना वेळेच्या आधी खूप छान करतोय का? हा, मलाही असंच वाटतंय. म्हणजे जसं आता तुम्ही बोललात, त्याच्यावर मला पुढे विचारायला आवडेल की बऱ्याचदा पालकांचं असं म्हणणं असतं की मुलं लवकर बोर होतात. मग मुलांना वेळ देताना कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा कुठल्या गोष्टी पालक म्हणून केल्या पाहिजेत, की आता मी पण जर पालक आहे तर मी मुलांना वेळ देण्यासाठी काय केलं पाहिजे माझं दैनंदिन काम सोडून? पहिली गोष्ट म्हणजे मुलांशी चर्चा केली पाहिजे. ओके. मुलांशी चर्चा म्हणजे कोणती, की तुमचं स्वतःचं वाचन असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही वाचलं तर तुम्ही मुलांशी चर्चा करू शकता. बरोबर. मुलांनी तुम्हाला प्रश्न विचारला तर तुमच्याकडे उत्तर असलं पाहिजे. म्हणजेच काय, एखादा मुलगा तुम्हाला उद्या विचारू शकतो, तुमचा मुलगा असू देत, शाळेत एखादा विद्यार्थी असू देत, चंद्रावरती पहिलं पाऊल कोणी टाकलं, मग चंद्रावर खरंच पाणी आहे का, चंद्रावर खरंच माणूस राहतो का, चंद्राला मामाच का म्हणतात. करेक्ट. आणि या प्रश्नाने आपण इरिटेट नाही झालं पाहिजे. ऋषिकेश, माझा एक तास असा असतो वर्गामध्ये बऱ्याच वेळेला. कधी ऑब्झर्व केलं तुम्ही, ऑफलाईन आलात कधी, मी मुलांना म्हणते चला आज काही विचारा मला. मग मुलं विचारतात मिस फिनलँडची राजधानी कोणती. मी म्हटलं अभ्यासाचं नाही विचारायचं आता. ओके. तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तरं नाहीत ना मिळत कुठेच, खूप विचारावं असं वाटतंय पण कुणाला विचारू हे कळत नाही, ते प्रश्न मला विचारायचे. मग मुलांचा पहिला प्रश्न काय असतो, भूत असतं का? मग इथून सुरुवात. फॅसिनेशन. फॅसिनेशन. आणि त्यांची ती फॅसिनेशन तुम्ही तीच शांत, ती क्षुधा आहे एक प्रकारची, ज्ञानाची क्षुधा आहे, ज्ञानाची भूक आहे, ती तुम्हाला शांत करता आली पाहिजे. अशा वेळेला तुम्हाला योग्य उत्तर देता आलं पाहिजे त्यांना. आणि ते योग्य उत्तर दिल्यानंतर ज्या वेळेला मी त्यांना प्रश्न विचारते, मग ते मला एका मुलाने मला काय प्रश्न विचारला, मी सावली काळी का असते. मग मी त्याला सांगितलं कशा पद्धतीने शॅडो इफेक्ट पडतो आणि मग ट्रान्सफर तुमच्या बॉडीमधून रेज जात नाही, हे सायंटिफिक रिझन झालं. पण एका मुलाने मला काय विचारलं, मिस आपण महादेवाच्या मंदिरात जातो, मग महादेवाच्या मंदिरात माझी आई म्हणते त्या नंदीच्या ते 2 शिंग असतात ना, त्याच्यातून महादेवांची पिंड बघून दर्शन घ्यायची. ओके. आणि मग महादेवाचं मंदिर असं असतं तर नंदीचं तोंड तिकडे का असतं, मग महादेवाला अर्धीच प्रदक्षिणा का मारायची. ह्या मुलांच्या क्युरिओसिटी. नक्कीच नक्कीच. आणि त्याला जागा ठेवल्या पाहिजेत. म्हणजे असं नाही म्हणू शकत तुम्ही की अरे माझा सिलेबस, माझा गणित विषय आहे, माझा इंग्लिश विषय, आय विल टीच दिस ओनली अँड आय विल जस्ट फिनिश द वर्क अँड विल गो. नो, त्यांची क्युरिओसिटी तुम्ही बाहेर काढा, विचारू द्या त्यांना अनेक देशामधील विदेशोदेशीच्या कथा सांगा. कथा आणि कल्पनाशक्ती
ह्यांचा खूप जवळचा संबंध आहे. जसं जसे आपल्या आयुष्यातनं गोष्ट हरवत चालली तसं तसं मुलं वेळेच्या आधी मॅच्युअर होत चालली. नक्की. लहानपणी आई अंगाई म्हणायची त्या काळामध्ये. आईचा सूर कसाही असू दे पण तो आईचा सूर असतो. गोड अंगाईचा. वाटायचं. नक्कीच. माझी दोन्ही मुलं जे आहेत मी कायम त्यांना अंगाई म्हणायचे. एक नाही माझ्या 10-15 अंगाई पाठ होत्या आणि मी रोज त्यांना म्हणायचे. माझी अंगाई चालू झाली की शेजारचे म्हणणार आणि तर अंगाई गायला लागली. अंगाई म्हणजे काय तर त्या मुलाशी तुमची जी अटॅचमेंट आहे ती होते. करेक्ट. सूर जे असतात सुरांनी मुलांच्या मेंदूचा जो आहे मेंदू शांत होतो, मेंदूचा विकास होतो. या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. आता त्याच आता मेंदूवर आलोय तर म्हणूनच मला विचारायचं आहे. बऱ्याच आपण म्हणतो की लहान मुलं खूप इमोशनल असतात, बरोबर आहे. मग मुलांचा तो इमोशनल बॅलन्स कसा सांभाळायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? कारण बऱ्याचदा आपण असं होतं ना की जसं तुम्ही म्हणालात तसं मुलं खूप प्रश्न विचारतात, म्हणजे आजची काय आणि जुनी काय क्वेश्चन विचारतात. पण आजकाल पॅरेंट्स पटकन एक तर इरिटेट होतात किंवा फोन देऊन शांत बस म्हणतात. मग त्याच्यात कुठेतरी त्यांचे इमोशन्स दाबल्या जातात, ज्या आपण कशा सांभाळल्या पाहिजेत दुसऱ्या गोष्टी करून. इमोशन्स म्हणजे काय आहे माहिती का? मुलांना आपण कोणीतरी आपल्याला ऐकून घेतंय ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मला ऐकून घेतलं जातंय माझी गोष्ट. म्हणजे मुलांना इतके साधे प्रश्न असतात ऋषिकेश की त्याचा पेन वर्गात हरवला ना ती त्याच्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट असते जी नक्कीच. आपल्या दृष्टीने खूप क्षुल्लक असते. करेक्ट. आणि जर तुम्ही त्या गोष्टीला तिथं न्याय नाही देऊ शकलात ना की मग ते मूल ज्या वेळेला भविष्यात मोठ्या अडचणी त्याच्या पुढे येतात तेव्हा तुमच्याशी संवाद साधायला येत नाही. ओके. आणि मग आई वडिलांचा त्यावेळेला तिथं स्फोट होतो की हे तू मला आधी का नाही सांगितलं, बरोबर. हे म्हणजे जे मला तू आहे हेच मला आधी का सांगितलं नाही. कारण ती सुरक्षितता आहे ती तुम्ही त्याला कधी दिलीच नाही. करेक्ट. मी एक एक्झाम्पल देते. इव्हन शिक्षकांच्या बाबतीतही हे लागू पडते. आता मी एक या गोष्टीला झाली असतील 10-15 वर्ष झाली असतील, Okay. मे बी 10-12 वर्ष. मी त्यावेळेला एक मराठी माध्यमाचा वर्ग होता माझ्याकडे, इंग्रजी माध्यमाचा. आय डोंट नो, आय एम नॉट रिमेंबरिंग प्रॉपरली. दोन परिपाठाची वेळ असते राष्ट्रगीताची. हा. त्या वेळेला मी आतमध्ये आले. आल्यानंतर राष्ट्रगीत चालू झालं. एक मुलगा खूप रडत होता. म्हणजे राष्ट्रगीत चालू व्हायच्या 5 मिनिटं आधीची गोष्ट. तो रडत होता. मी त्याला बोलवलं. 5वीचा वर्ग होता हा. ऋषिकेश. खूप इंटरेस्टिंग आहे ऐक. नक्कीच. त्याला मी बोलवलं. म्हटलं काय झालं. त्यावेळेला आमची काहीतरी 350-400 रुपये फी होती. म्हणजे गव्हर्नमेंटच्या शाळेचा हा फायदा हा. आहे. नक्कीच. नक्कीच. वर्षाची फी 350-400 रुपये. जिथे तुमच्या 3 लाख खाजगी शाळांमध्ये हो. एक पुस्तक सुद्धा येणार नाही. नक्कीच. तर तो आला रडत. मी म्हटलं काय झालं बाळा. म्हणे मिस माझे पैसे चोरले. त्याची 500ची नोट चोरीला गेली. म्हटलं 500ची नोट तुझी चोरीला गेली. तर त्याने एका मुलाकडे हात केला. याच मुलाने माझी नोट चोरली. म्हटलं या मुलाने चोरली तुला एवढा कॉन्फिडन्स का. मी बाहेर गेलो होतो मैदानावर खेळायला आणि येताना मी बघितलं तो माझ्या बॅगेजवळ उभा होता. म्हटलं मग तुला एवढी खात्री होती की त्यानेच घेतली. आता बघा तोही 5वीचा हाही 5वीचा वर्ग सगळा 5वीचा. आता आपण मुलं इनोसंट असतात. त्याला खात्री की याने चोरली माझी नोट. मी त्या मुलाकडे या मुलाकडे दोघांकडे त्याच्यातलं ज्याने चोरली त्याला डाऊट होता त्याला बोलवलं. म्हटलं काय रे तू. तो त्यांचा पहिला ड्रामा असतो मुलांचा. मिस आई शपथ मी केलेलं नाही. स्टार्ट मिस आई शपथ. त्याचे लोक डोळे भरून वगैरे मिस मी खरंच केलं नाही हात वगैरे जोडून. मी म्हटलं इट्स ओके दॅट्स ओके. तू नाही ना चोरले. नाही मिस नाही. म्हटलं ठीक आहे. आणि मग त्या मुलाला म्हटलं अरे तू आणलीच नसशील. तो म्हटला नाही मिस मी आणली होती. आता माझे वडील मला खूप मारतील. कारण मुलं गरीब घरातली असतात. नक्कीच. नक्कीच. आणि 500 रुपये म्हणजे आता सुद्धा ती खूप आहे. मोठी 10-12 amount आहे वर्षापूर्वी प्रत्येकाला. ह्यूज अमाऊंट फॉर दॅम. Correct. आणि कष्टकरी वडील. हा. तो म्हणे आता माझे वडील मला घरी गेल्यावर खूप मारतील. मला प्रश्न पडला. राष्ट्रगीत चालू झालं. तो रडतच होता. त्याचं रडणं काही थांबत नव्हतं. माझं चित्त लागत नव्हतं. आता मी असंही करू शकले असते की त्याच्या समाधानासाठी एकदा शोधला असतं. चला विषय संपला. नाही सापडते आता तू बाकी इट्स ओके. हा बघ बाबा आता तुझं काय. पण ऍज अ टीचर किंवा एक टीचर या भूमिकेत नाही बाहेर येऊन मी त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघितलं की मला काय वाटेल. मला न्याय नाही मिळाला आणि मला माझी नोट महत्वाची ती नाही मिळाली तर. आता मी इथे एक वेगळ्या मुद्द्यावर येते की तुम्हाला मुलांची बॉडी लँग्वेज आणि मुलांच्या मनातलं डोळे बॉडी लँग्वेज याचं कसं ऑब्झर्वेशन करता आलं पाहिजे याकडे मी येते.
एक मूल म्हणजे तुमच्या पुढे अख्खं जीवनाचं पुस्तक असतं. आमच्या पुढे तर 1,500 मुलं असतात दरवर्षी. मी त्याच्याकडे बघत होते, राष्ट्रगीत चालू होतं, परिपाठ चालू होता, राष्ट्रगीत, प्रार्थना सगळं होईपर्यंत माझं लक्ष. गंमत काय झाली ऋषिकेश, माझं लक्ष जो रडतोय त्याच्याकडे होतं. त्याच्यानंतर त्याने ज्याच्यावर आरोप गेला त्याच्याकडे मी बॉडी लँग्वेज त्याची चेक करत होती. ज्या क्षणी मी त्याला माफ केलं त्या क्षणी त्याची बॉडी लँग्वेज एकदम बिनधास्त, आय एम सेफ नाव, खुश ही होती. आणि नंतर तो एक त्याच्याकडे बघून असा एक वेगळं स्माइल दिलं त्याने. ते स्माइल मी कॅच केलं. कधी त्याला दाखवलं नाही की माझं लक्ष आहे त्याच्याकडे. ते स्माइल जे होतं ना ऋषिकेश, त्या स्माइलने मला एवढं कन्फर्मेशन दिलं की यानेच नोट घेतली. मला नाही सांगता येणार हाऊ एक्झॅक्टली, बट ही हॅज सम डिफरंट स्माइल. आणि तो मात्र त्याच्याकडे बघून असं करत होता रडत की तूच घेतली म्हणून. हे मी त्यांचं फक्त मूक कन्व्हर्सेशन, माझं लक्ष नाही असं अनआयडेंटिफाईड किंवा अनइंटेन्शनली मी बघते असं दाखवलं. आणि मग नंतर मी म्हटलं चला एकदा बॅगा चेक करू सगळ्यांच्या. आता त्यालाही वाटलं नाही पाहिजे आय एम कल्प्रिट. बॅगा चेक केल्या सगळ्या मुलांच्या, कोणाच्याही बॅगेमध्ये काही नव्हतं. वह्या चेक केल्या, त्याच्या समाधानासाठी नव्हतं. मग याची पण बॅग चेक केली, कशात काहीच नाही. आता म्हटलं शोधायचं कसं. खूप वेळ सगळं चेक केल्यानंतर हाऊ यू विल बिलीव्ह कशात असेल ते. मी परत जागेवर येऊन बसले. तास संपत आला. तास संपल्यानंतर पुन्हा मी तास एक्सटेंड करून घेतला. दुसऱ्या टीचरांना म्हटलं तुम्ही शेजारच्या वर्गावर जा, माझा मी तोपर्यंत थांबते म्हटलं. कारण मला त्यावेळेला त्या मुलाची गरज महत्वाची वाटत होती. आणि मग मला माहित नाही माझा सिक्स सेन्सने काय काम केलं. मी पुन्हा उठले आणि मी त्या मुलाची बॅग घेतली. म्हटलं बॅग घेऊन ये इकडं. आणि मी त्याची बॅग पुन्हा चेक केली, सगळे पॉकेट्स, वह्या, पुस्तकं. मला कुठेही नोट मिळाली नाही. म्हटलं काहीतरी चुकतंय म्हणून मी पुन्हा बॅग ठेवली आणि पुन्हा मी वळणार आणि समथिंग स्ट्राईक, मला स्ट्राईक झालं. आणि मी त्याची पाण्याची वॉटर बॉटल जी होती कप्प्यामध्ये ती काढली, त्याचा कप्पा खाली बघितला, त्याच्यातही काही नव्हतं. पण पाण्याची जी बॉटल होती त्याच्या खाली मला अशी 500ची नोट एवढीशी घडी करून चिटकवलेली सापडली च्युइंगमला. आणि मग ती नोट मी काढून उलगडून बघितली. त्या मुलाच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना तो मी आजतागायत खूप वर्षातला हा माझा एक टीचर म्हणून बेस्ट एक्सपिरियन्स होता की त्याची फी भरली गेली. या मुलाला नंतर जे काउन्सिल करायचं ते मी नंतर केलं. पण मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुम्हाला मुलांशी इतकं, त्याच्या प्रॉब्लेमशी इतकं एकरूप व्हावं लागतं, तेव्हा मुलांचा विश्वास तुमच्यावरती वाढतो की माझं ऐकलं जातं, माझ्या प्रत्येक गोष्टीला मला न्याय मिळतो. न्याय इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण पण आजही किती कुठल्याही वयात गेलो तरी आपण न्यायासाठी स्ट्रगल करतो. नक्कीच. जर मी रिलेट करू शकतो की आज जर माझं कोणी नाही ऐकलं काम करताना किंवा कामाच्या जागेवर, तर मला किती त्रास होतो किंवा मला किती गोष्टी हे होतात. जर मी एखाद्या वेळेस माझ्या मुलांचं किंवा जे मुलं माझ्याकडे काहीतरी तक्रार घेऊन येतात त्यांचं नाही ऐकलं तर त्यांना नमकी तीच जीवाची कालहाल किंवा तेच आतून वाटत असणार. नक्कीच. तर हे खूप आहे. पण आता बोलताना तुम्ही बऱ्याच वेळेस तुमच्या काळाचे एक्झाम्पल्स दिले आणि आज सुद्धा घरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी सामान्य घरांमध्ये हे कन्व्हर्सेशन होतं की आमच्या काळात हे नव्हतं, आता हे घडतंय. या कन्व्हर्सेशनला कसं टॅकल करायचं? कारण डेफिनेटली काळ बदललाय तर गोष्टी बदलणार आहेत, मूल बदलणार आहे, स्वभाव बदलणार आहे. गंमत अशी आहे, आमचा काळ तुमचा काळ हे जे काळाचं डिफरन्स आहे ना, आपणही त्या काळातून या काळात आलोय, हाही आपलाच काळ आहे, तोही आपलाच काळ आहे. आणि भविष्यामध्ये ज्या वेळेला आपली पुढची पिढी येणार आहे तोही आपलाच काळ असणार आहे. कारण आपण बघतोय तो हे जे आहे ना, मला एक कळत नाही की व्हाय यू आर पुटिंग फेक आयडियलिझम इन फ्रंट ऑफ चिल्ड्रन. ओके. नोबडी इज आयडियल. नक्कीच. नोबडी इज आयडियल अँड नोबडी शुड प्रूव्ह देमसेल्फ आयडियल. कशासाठी प्रूव्ह करताय? का पालकांनी प्रूव्ह करायचं सतत मुलांना? ए नीट बस, ए नीट उठ, ए नीट हे कर, अरे नीट वाग. नीट वाग म्हणजे काय की ठीक आहे, एक लिमिट असते की तुम्हाला कुठे त्याला बॅरियर टाकायचं. मुलांना माहिती का की तुमचे आई वडील हे लहानपणी काय करत होते हे ऐकण्यात फार इंटरेस्ट असतो. आणि हे इथेच आई वडील मिस करतात, हाच पॉइंट मिस करतात. ज्यावेळेला मी मुलांना सांगते, जेव्हा मी वर्गामध्ये एकदा मुलांना आम्ही असं ज्या वेळेला त्यांच्या भाषेमध्ये कधी कधी बोललो की त्यांना बरं ए अरे लका काय करतोय तू, उठ चल पटकन,
त्यांना असं वाटतं अरे मी साज कसं हे बोलले. मग त्यांना म्हणायचं तुमची भाषा आम्हाला येते, पण नक्की भाषा कोणती स्टँडर्ड आहे हे पण माहिती असलं पाहिजे. मग दुसरी गोष्ट अशी होती, मिस तुम्ही लहानपणी असं करत होतात का? मग मी सांगते त्यांना, हा फक्त तुमच्या लहानपणी. आता काय होतं माहिती का, आमचं जे लहानपण होतं, आमचं गावाकडे लहानपण गेले. त्या काळामध्ये प्रचंड असे वाहनं नव्हती, रहदारी नव्हती. नक्कीच नक्कीच. प्लस जे आत्ताचे मुली किंवा मुलांच्या दृष्टीने जे खूप इन्सिक्युअर वातावरण झालंय समाजामध्ये, तेही नव्हतं. नक्कीच. त्यामुळे काय होतं की मुलं मुली एकदा का सकाळी आई वडिलांनी एकदा खायला करून दिलं, आईने जेवण केलं, शाळेतनं आलं की बाहेर एकदा गेलं की पुन्हा जेवायलाच घरी खेळत. आई असं मागे 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 फिरत येत नव्हती की तिथं गेल्यावर फोन कर, इथे पोचल्यावर फोन कर, काही घेणं नव्हतं, कारण एक सिक्युअर वातावरण. प्लस गावाकडचा फायदा असा व्हायचा की गावाकडे म्हणजे प्रत्येक जण शेजारचा, काका मामा सगळे ओळखीचे. गाव छोटस असतं, गाव अगदी छोटस, शहर खूप मोठं. आणि रोजचे मित्रमैत्रिणी जे शाळेतले होते तेच घरी असायचे, तेच शेजारी असायचे. त्यामुळे ती जी अटॅचमेंट होती ना आमची मित्रमैत्रिणींमधली पण ती प्रचंड होती. खूप अशी बाउंडिंग खूप होती. हा, की सुख दुःखाचे आम्ही सगळे. आणि त्या काळात खूप इकॉनॉमिकल टेन्शन्स पण नव्हती पालकांना सुद्धा, की खूप असं गरजा कमी होत्या ना, की खूप असं सुख सुविधांच्या मागे नव्हते की आपलं मुलं आपला संसार बोल. त्यामुळे या गोष्टींकडे ना मुलांशी तुम्ही शेअर केलं पाहिजे की माझ्या लहानपणी आता आम्ही सूरपारंब्या खेळायचो, दगडी सूर खेळायचो, विहिरीत पोहायला जायचो. सकाळी 5ला माझं सुट्टीचं जे माझं रुटीन होतं ते पहाटे 5ला चालू व्हायचं. सकाळी विहिरीत पोहायला जाणं, तिथे गमती जमती, मग तिथे कसे आम्ही एकमेकांची चेष्टा करायचो. हे ज्या वेळेला तुम्ही मुलांशी शेअर करताना त्यावेळेला मुलांना पण ते ऐकायला आवडतं. आणि मग मुलांची तुमच्याशी जी अटॅचमेंट होती ना, की नाही ज्यांचं लहानपण जसं आहे ना, आम्ही लहानच आहोत, मुलांना लहान राहू दे. लहान मुलांना खूप मोठं करायला जाऊ नका. आमच्या आई वडिलांनी खूप लहानपणात आम्हाला मोठं नव्हतं केलं. पण आता हे सगळं बोलतो आपण, पण अजून एक गोष्ट येते की मुलं ज्यावेळेस टीनेज मध्ये जात आहेत त्यावेळेस पण एक संवाद साधणं खूप महत्वाचं असतं. आणि बऱ्याचशा पालकांना तो काय साधायचा आहे किंवा तो कसा साधायचा आहे माहितीच नसतं. तर तो नेमका कसा साधला गेला पाहिजे? टीनेजमध्ये काय होतं की तुमची जे आम्हाला एक गव्हर्नमेंटने ट्रेनिंग घेतलं होतं अविरत म्हणून, ते काउन्सिलिंगशी रिलेटेड होतं की मुलांच्या शरीरात जे बदल होतात, शारीरिक बदलांमध्ये जे डोपामिन आहे, डोपामिनचं जे सिक्रेशन होतं त्याच्यातून काय होतं की मुलांमध्ये या वयामध्ये टीनेजमध्ये मुलांना आई वडिलांपेक्षा मित्र जास्त जवळचे वाटतात. आणि मग मित्र जास्त का जवळचे वाटतात, तर याच्यावरती आपण विचार केला पाहिजे. मित्र यामुळे जवळचे वाटतात कारण ते त्यांच्याशी शेअर करू शकतात. मग तेच आई आणि मग तेच आई वडिलांशी का नाही, तर ती आई वडिलांची जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी की मुलांना तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं पाहिजे. मग तुम्ही ओव्हर रेस्ट्रिक्शन्स नाही ना करत आहेत त्यांना. तुम्ही त्यांच्याशी संवाद साधताय का, आज काय झालं शाळेमध्ये, बरं तुला कोण काय म्हटलं, किंवा तू त्याचे कुठले मित्र आहेत, कोणत्या प्रकारचं त्याचा संवाद असतो मित्रांशी, तो कोणत्या पद्धतीने बोलतो, कोणत्या प्रकारच्या फिल्म पाहतो, करेक्ट, कोणत्या प्रकारची गाणी ऐकतो, याच्यावरूनही तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज येतो. किंवा तुमच्याशी घरामध्ये कसा बोलतो, तुमचं बोलणं किती सिरियसली ऐकतो. काही मुलांना आम्ही बघितलेले की ते आई वडील म्हणतात ऐकतच नाही. हा, म्हणजे मलाही तेच विचारायचं होतं. आता हे जनरली खूप होतं, म्हणजे आपण कधी कधी बऱ्याचदा पालक मुलांना सांगतो की ताट बसत जा किंवा ह्या गोष्टी कर, चांगल्या असतात, तसं केलं पाहिजे, आणि ते ऐकत नाहीत. मग आपण ते रिपिटेटिव्हली सांगायला जातो, मग ते ऐकत नाहीत, मग चिडचिड होते. हे सगळं सर्कल चालू होतं. आणि त्याच्यातून शेवटी आपण ते स्टेटमेंट पास करायला सुरुवात करतो की मुलं ऐकतच नाहीत, किंवा मग ते आपण 4 लोकांमध्ये सांगतो, किंवा जवळचे नाते जमले की सांगतो अरे ती अजिबात ऐकत नाही, काय करायचंय. ह्या चर्चा सगळ्याच घरांमध्ये रंगतात. मग त्याच्यावर कसं काय असतं, तुम्ही स्तुती जी आहे, मुलांची स्तुती जी आहे ती 4 लोकांमध्ये करताना तुम्ही त्याचे जे चांगले गुण आहेत ते सांगा. ओके. आणि जे त्याच्यामध्ये काही ज्या तुमच्या दृष्टीने कमी जे आहेत गुण, ते मात्र तुम्ही त्याला वैयक्तिक सांगा. ज्या वेळेला तुम्ही त्याच्या जाहीररित्या सगळ्यांमध्ये त्याचा इन्सल्ट करता किंवा त्याचे अवगुण दाखवता, त्यावेळेला तुम्ही ते हायलाईट करता. हायलाईट केल्याने काय होतं, मुलं बंड करतात. मग बंड करतात म्हणजे काय, बरं मी एवढं चांगलं वागून पण तू असं म्हणतेस नाही, किंवा तुम्ही असं म्हणता ना बाबा
की मी असाच आहे, तर मग मी असाच आहे. मग हे जे आहे ह्याला टीनेज म्हणतात, नक्कीच. याला टीनेज म्हणतात. अशा वेळेला तुम्हाला मुलांना योग्य काय अयोग्य काय हे अत्यंत चांगल्या पद्धतीने म्हणजे समुपदेशनाच्या पद्धतीने सांगता आलं पाहिजे, की हे बघ ही गोष्ट केली तू, ही वाट निवडली तर याचे पुढे जाऊन तोटे काय, तू ही वाट निवडली, तू असा वागलास तर याचे तोटे काय, असा वागलास तर याचे फायदे काय, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नक्कीच. काय होतं संवाद कमी पडतो ना, की त्यांना काय वाटतं आम्ही त्यांना सगळं देतोय, फी भरतोय एवढी, त्याच्यासाठी एवढे कपडे लत्ते आणतोय, एवढा पैसा पुरवतोय, तरी तो असा वागतो. हे जे उत्तर आहे ना पालकांकडनं, इट इज नॉट युअर ओनली रिस्पॉन्सिबिलिटी. नाही, पण ऍक्च्युली हेच उत्तर सगळ्यात पहिले आहे. तर तुम्ही बघितलं असेल किंवा मी जे बघतोय ते बऱ्याचशा पालकांमध्ये, की मी याच्यासाठी एवढं करतोय, मग यांनी एवढं का नाही करावं, ही एक साधी थिन लाईन सगळीकडे असते किंवा सगळ्या घरात बोलली जाते जनरली. पण ती न बोलता काय केलं पाहिजे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मुलांच्या आवडीचे विषय कोणते हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ओके. माझ्या मुलाला कोणते विषय आवडतात, एखाद्या मुलाला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट असू शकतो, की त्याला राजकारणावर बोलायला आवडतं, एखाद्या मुलाला चांगल्या मूवीज बद्दल बोलायला आवडतं, एखाद्या मुलाला स्पोर्ट्सवर बोलायला आवडतं, कुठलाही विषय असू देत. काही मुलं टेक्निकलमध्ये चांगली असतात, नक्कीच. त्यांना असं वाटतं की आता जग कुठं चाललंय. हो. ज्या वेळेला पालक पण मुलांच्या थोडे 2 पावलं पुढे असतात ना, त्यावेळेला मुलं पालकांकडे मग ज्ञानासाठी येतात, Attract. जेव्हा अट्रॅक्ट होतात. म्हणजे तुमच्याकडे मुलांना देण्यासाठी असलं, म्हणजे मुलांची क्युरिओसिटी, पुन्हा विषय तिथंच येतो की तुमची सवय, हा. तुम्ही वाचा. मुलाने तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याच्याशी डिस्कस करताच आलं पाहिजे. त्याने विचारलं आता भारताच्या राजकारणात काय चालू आहे, आता जी भारताची राजकारणामध्ये ज्या गोष्टी चालू आहे याच्यावर तुम्ही त्याच्याशी चर्चा करा. आता सध्या जे करंट विषय चालू आहेत, करंट विषय म्हणजे कोणते, भले कोणताही आता कलकत्त्यामध्ये जो किस्सा घडला असेल नक्की. त्याच्याशी त्याला अवेअर करा. ही शुड नो, शी शुड नो. करेक्ट. तुम्ही का त्याला या गोष्टींपासून दूर ठेवता, की तुम्ही आता जगात काय चाललंय बघ, आता इकडे हे चाललेलं आहे. आता मध्यंतरी ज्या गोष्टी याच्या बाबतीमध्ये घडल्या होत्या, कोणतं रशिया आणि युक्रेनचं युद्ध, किंवा ऑलिम्पिक्स जे घडतात ऑलिम्पिक्स मध्ये आता जो प्रकार झाला, करेक्ट. की ऑलिम्पिक मध्ये ती आपली फोगट. खेळाडू फोगट. तिचा जो आता हे झालं की वजन कमी गटामध्ये, करेक्ट. हा इश्यू असेल. प्रश्न तो नाही की तुम्ही अभ्यासच करा, पण तुम्ही पण अवेअर असला पाहिजेत. आणि तुम्ही त्याच्याशी काय रे, त्याला जे आहे तुम्ही त्याला विचारा ना, त्याला मोठेपण द्या की अरे ते काय झालं रे, मला माहित नाही, थोडंसं कानावर आलं. मग तो किती इंटरेस्टने तुमच्याशी गप्पा मारतो हे बघा, त्याचा इंटरेस्ट तुम्ही शोधून काढा, त्याला प्रश्न विचारा तुम्ही. मग तुमच्याशी तो एक नाही 4 विषयांवर बोल. पण बऱ्याच असं होतं ना, की पालकच मोबाईलमध्ये आहेत किंवा पालक फोन समोर घेऊन जेवतायत किंवा फोन समोर घेऊन बसलेले आहेत, काहीतरी गोष्टी बघतात आणि त्याला आम्हाला टेक्नॉलॉजी शिकायची असं नाव दिलं जातं आणि मग मुलांच्या प्रश्नांकडे थोडंफार दुर्लक्ष होतं. मग या स्थितीला चेंज करताना दोघांना एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत नक्की, मुलाला हे आणि पालकांना. पण ते घ्यायची तयारी नसते असं जाणवतं का कुठेतरी? मग एक्झॅक्टली गंमत अशी आहे, कोणतीही सोयी सुविधा आली तरी आपला पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्या समाजाचा हाच आहे की आपण एखाद्या गोष्टीवरती ब्लेम करून रिकामा होतो. ओके. म्हणजेच काय, लहानपणी आपण त्या काळात एक निबंध लिहायचो, विज्ञान शापकी वरदान. हो, मला आठवतं मी बऱ्याचदा लिहिलं असेल. विज्ञान शापकी हो वरदान, हो. बरोबर. त्यानंतर पेन शापकी वरदान म्हणजे कलम, त्याच्याने तुम्ही चांगलंही लिहू शकता, वाईटही लिहू शकता. विज्ञानाचा वापर तुम्ही चांगलाही करू शकता, वाईटही करू शकता. नक्कीच. मग पेन हे दुधारी शस्त्र, ही वाक्य आमची पाठ होती, हा. बरोबर. म्हणजे हो. याच चॅनल मधून आपण जातो, सुरुवात तिथूनच व्हायची त्यांची. तिथून निबंध हमखास कुठल्याही स्पर्धेला विज्ञान शापकी वरदान. हो. कुठलीही गोष्ट शाप नसते आणि कुठलीही गोष्ट वरदान नसते. कायमस्वरूपी युगानुयुगांपासून हेच वाक्य चालत आलेले की तुम्ही त्याचा वापर कसा करता यावा. मोबाईल हे शाप की वरदान हे तुमच्यावर डिपेंड आहे. जर तुम्ही मोबाईलचा वापर हा अपडेटेड नॉलेजसाठी केलात आणि त्यातून वाचून तुम्ही मुलांना ज्ञान देत असाल तर ऑब्व्हियसली मोबाईल इज नेसेसरी. आज तुम्हाला गुगल लोकेशन असतील पटकन मिळतात. नक्कीच. आज तुम्हाला प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला माहित नाहीये ती पटकन अवेलेबल आहे. ही वाईट गोष्ट आहे का? मग नाही. मग तुम्ही फक्त मोबाईल चॅटिंगसाठी किंवा जर फोटो काढण्यासाठी किंवा याच्यासाठी वापरत असाल, रील्स टूल्ससाठी, तर ती वाईट आहे. त्याचाही वापर किती प्रमाणात असावा यासाठी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही जर मोबाईलवरती अनेक गोष्टी बघू शकत असाल, मुलांशी शेअर करू शकत असाल, इट इज इम्पॉर्टंट. करेक्ट. मला वाटतं प्रत्येक पालकाने हे एकदा तरी केलं पाहिजे की दिवसातून आपण आपले तास किती जात आहेत मोबाईल स्क्रीनवर.
म्हणजे आजकाल ते स्क्रीनवर येतं की कुठल्या ऍपसाठी तुम्ही किती वेळ देताय देता. ते चेक केलंच पाहिजे. आणि बरोबर. त्याच्यात मग अगदी तुमचं बरोबर. इंस्टाग्राम येतंय, व्हॉट्सअप येस, येतंय येस, का येस, येस, क्रोम ब्राउझर येतं हे चेक केलं पाहिजे. येस, जर येस. क्रोम ब्राउझर येतं तर नक्कीच मग ऍटलीस्ट काहीतरी सर्च करतं. पण येस. इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप येत असेल तर आपण एक्झॅक्टली. बघायला पाहिजे की अगदी. आपण आपल्या मुलांसाठी हा वेळ वापरू शकतो का. बरोबर. नक्कीच. पण आता तिथूनही पुढे जाताना असं होतं ना की मुलांची चूक दाखवताना बऱ्याचदा आपण खूप मोठे असल्यासारखं की खूप शहाणे झाल्यासारखं वागतो. म्हणजे मी माझ्या पर्सनल अनुभवातून सांगतोय की मला असं होतं, म्हणजे माझी मुलं चुकली तर मी असं एकदम आता मी कोणीतरी आहे असं, म्हणजे मी एकदम मोठा माणूस आणि मी दाखवणार चूक, अशा भावनेने मी त्यांच्याशी वागतो. पण सेम चुका माझ्याकडूनही कधीतरी घडतायत. पण मग त्याच्यात कसं केलं पाहिजे, म्हणजे त्यांची चूक कशी चांगल्या वेळेने दाखवून देऊन त्यांना त्यातून बाहेर काढलं पाहिजे. कारण बऱ्याच असं होतं मी चूक दाखवली आहे, त्यांना कळते, मुलं रडतात, थोडंसं लाजरं बुजरं वातावरण होतं, पण नेक्स्ट डे किंवा 2-4 दिवसांनी मला जाणवतं की कुठेतरी पुन्हा ती चूक घडली आहे आणि मग ते काही जमलं नाहीये समीकरण. मग ते कसं केलं पाहिजे, म्हणजे चूक दाखवून त्यांना ते पुढे न घडली पाहिजे बेसिकली. गंमत अशी आहे की चूक ज्या वेळेला एखादी घडते ती आपल्या दृष्टीने चूक असते. हा. बरोबर. ती त्याच्या दृष्टीने कधी कधी ती नॅचरल रिॲक्शन असते. ओके. आणि नॅचरल रिॲक्शन असल्यानंतर की मी एक वेगळं उदाहरण देते. एक कविता होती इंग्लिशमध्ये, डबल स्टँडर्ड्स. ओके. डबल स्टँडर्ड्स म्हणजे ती डबल स्टँडर्ड्स कविता जर तू बघितली ऋषिकेश, यू विल सर्च ऑन गुगल, यू विल गेट इट. नक्कीच. की त्या मुलाने कंप्लेंट केलेली आहे पालकांबद्दल, मोठ्या माणसांबद्दल. काय की जेव्हा माझ्या हातातून साखरेचा डबा निसटतो तेव्हा मला एखादा धपाटा पडतो किंवा किती वेंधळा आहे हा शेरा मिळतो, आणि जेव्हा मोठ्यांच्या हातातून साखरेचा डबा पडतो तेव्हा अरे चुकून निसटलाच की हातातनं. ही जी रिॲक्शन आहे ही पूर्ण जी पोएम आहे त्याच्यावरती, की जेव्हा हे मोठे मी जेव्हा एखाद्या मित्राशी भांडतो तेव्हा मात्र मला असं सांगितलं जातं, तुला नीट तुझ्या मित्रांशी वागता येत नाही का, चांगलं वागता येत नाही का. पण ज्या वेळेला हे शेजाऱ्यांशी भांडतात तेव्हा ते कसे चुकीचे होते आणि त्यांनी कसं चूक केली हे मात्र मोठी लोक आमच्या घरातली आम्हाला पटवून सांगतात. म्हणजे मला म्हणायचा उद्देश असा आहे की चूक ही पुढच्या दृष्टिकोनात असते आणि मुलं त्याच्याकडे कोणत्या ऍटिट्यूडने बघतात याच्यावरती डिपेंड आहे. की तुम्ही जर त्याच्याकडनं एखादी चूक झालेली आहे तर ती चूक तुम्ही पहिल्यांदा कोणत्या अँगलनी त्याला सांगितली आणि त्याच्याने त्याला फरक नाही पडलेला आहे तर त्याला तुम्ही नंतर वेगळ्या अँगल वापरून सांगता येते का ती चूक, हे तुम्हाला तपासलं पाहिजे. की जर ती खरोखरीच सगळ्या अर्थी चूक आहे तर कधी कधी ती चूकही नसते ज्याचा आपण खूप मोठा इश्यू करतो. हा, म्हणजे असं होतं बऱ्याचदा. इट इज मायनर. आणि ते मायनरचं काही पालक आहेत ना खूप मोठा इश्यू करतात. आणि मायनर असलेल्या गोष्टी कशा असतात की तुम्ही वेळेत लक्ष देत नाही म्हणून त्यानंतर मेजर होतात. आणि माझा पुन्हा एकदा दृष्टिकोन इथेच येतं की मुलांना ऐका. कितीही छोटा प्रॉब्लेम असला तरी तो मुलांच्या दृष्टीने, त्यांच्या छोट्या विश्वाच्या दृष्टीने तो खूप मोठा असतो आणि त्यामुळे तो ऐकलाच पाहिजे. नक्कीच. पण आता पुन्हा एकदा प्रश्न येऊन टेकतो तो, आता जर आपण मोबाईल बद्दल बोलत होतो तर मुलांना स्क्रीन टाइम किती असावा किंवा कसा असावा आणि त्याच्यात कुठल्या गोष्टी इन्क्लूड केल्या पाहिजेत? स्क्रीन टाइम जो आहे ना मुलांचा, आता कसं आहे की टीव्ही असू देत किंवा हे असू दे, सगळ्या स्क्रीनचा भाग. बरोबर. कधी कधी एंटरटेनमेंट इज ऑल्सो नेसेसरी. नक्कीच. बरोबर. कारण कार्टून असू देत किंवा काही चांगले फिल्म असू देत त्या मुलांनी बघितल्याच पाहिजेत. त्या फिल्म बघितल्या तर मुलांचाही मनोविकास होतो. त्यांच्या एजशी रिलेटेड काही चांगल्या गोष्टी ऑब्झर्व केल्या तर ज्या गोष्टी तुम्हाला खूप सांगून प्रूव्ह कराव्या लागतात त्या इमिडिएटली कधी कधी एखाद्या फिल्म थ्रू आणि एखाद्या रील्स थ्रू पटकन त्यांना कॅच होते. आणि ह्या गोष्टी तुम्ही स्क्रीन टाइम एक दिवसभरामध्ये अर्धा तास ठीक आहे, पण तुम्ही त्याचंही डिवाइड करा. सकाळी 15 मिनिटं, संध्याकाळी 15 मिनिटं, तो वेळापत्रक ठरवून द्या. आणि मला असं वाटतं की तुम्ही त्यांना एंगेज करा. एंगेज म्हणजे काय की आजही आई घरामध्ये सगळं काम करत असते, वडील असतील, आई असतील, पण काही आई पालकांचं मी बघितलं की मुलांच्या परफेक्शनकडे जे लक्ष आहे की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांचं मत घ्या, त्यांना इम्पॉर्टन्स द्या. घरातल्या गोष्टींमध्ये तुला काय कळतंय, हो बाजूला, दिस इज नॉट द वे. म्हणजे ज्या वेळेला मला असं जाणवतं की बेडशीट, साधं बेडशीट टाकण्याची प्रक्रिया, बेडशीट टाकताना ते मूल कसं आहे तरी असं टाकतो आणि आपणही म्हणतो टाकलंय ना जाऊ दे. नाही, त्यांना शिकवा की बेडशीटचे कोणे कसे दाबायचे,
व्यवस्थित. आता इलास्टिक बेडशीट्स निघाले, दॅट्स डिफरंट थिंग. पण तुम्ही सांगू शकता, अरे हे परफेक्शन काय इम्पॉर्टंट आहे. कपड्याची घडी घालताना कपड्यावरून असा हात फिरवणं का गरजेचं आहे, आणि कपड्याची घडी कशी घालायची, ह्या गोष्टी ना त्याला शिकवायच्या म्हणून नका शिकू. चल तुम्ही मदत घेताच ना, आई घेतेच मुलाची, भाऊ तेवढे कपडे काढ रे, चल त्याच्यावर, चल रे तेवढी घडी कर. या गोष्टीत ना बारीक बारीक सवयीतनं शिकतं. सवय खूप इम्पॉर्टंट आहे. नक्कीच. आणि ही सवय तुम्ही लावली ना की ऑटोमॅटिक ह्या गोष्टी तुम्हाला नंतर टास्क नाही करावं लागत. मग तुम्ही पहार अगदी, मग ते मूल मोठं होतं, कॉलेजला जातं, मग तो ओला टॉवेल सोप्यावर टाकतो, बेडवर टाकतो, मग आईची चिडचिड चिडचिड घरात. ही चिडचिड तेव्हा करण्यापेक्षा ना आता लहानपणी त्यांना या सवयी लावून. आता मी तुमच्या ह्याच्याशी खूप चांगले रिलेट करू शकतो. इन्स्टेड ऑफ प्रत्येक वेळेस ओरडण्यापेक्षा दोन कृती तू कर, एकदा ते नक्कीच करतील. किंवा 2 मिनिटं त्यांच्यासोबत बसून ते सेम काम करा, दाखवा आणि होतील. पण बऱ्याच असं होतं की आपण एकदा सांगतो आणि नाही केलं की मग चिडचिडीचा स्वर होतो, आणि तो स्वर मुलांच्या मनावर खूप वेगळ्या प्रकारे परिणाम करतोय. आता ते आलेत, म्हणजे अशा काही सिच्युएशन आलेत की घरात मुलं बोलतच नाहीत असं जाणं होतंय, आणि मग त्यांना बोलतं करण्यासाठी आत्तापासून जर एखाद्याला काही प्रयत्न करायचे असेल तर काय करावेत. कारण बऱ्याच असं होतं, आता आपण बोललोय ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी घडतायत, त्यांच्या घरात चालू आहेत, आणि पालकही मी जसं बोलतो तसं चिडचिडीच्या स्वरात ट्रीट करतात. पण हा पॉडकास्ट बघितल्यानंतर त्यांना वाटलं की नाही, आपल्याला थोडंसं इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे आणि मुलांना बोलतं करायचं. मग त्याच्यासाठी काय प्रयत्न त्यांनी केले पाहिजेत? मी पुन्हा येईल एका ठिकाणी, पालकांनी आठवड्यातनं एक पुस्तक कंपल्सरी वाचलं पाहिजे. ओके. पुस्तक वाचन खूप इम्पॉर्टंट आहे. वाचनाने काय होतं, मोबाईलवर ज्यावेळी तुम्ही वाचन करता, मोबाईलवर बरेच पीडीएफ असतात, पण मोबाईल म्हटल्यावरती स्क्रीन आलं, एक यंत्र आल्यानंतर तुमचा काय म्हणतात, चेहऱ्याशी म्हणजे डोळ्याशी रिलेटेड, याच्याशी रिलेटेड ते प्रॉब्लेम झाले. आणि परत ते दिसत नाही की मुलांना असं वाटतं की मुलंच फोनच बघतायत. तो जो येईल. पण तुम्ही ज्या वेळेला पुस्तक वाचताना एक पुस्तक वाचायचं, एक पुस्तक वाचल्यानंतर घेऊन बसायचं आपल्या मुलांना, पण आवर्जून नाही, चल रे आता मी हे पुस्तक वाचलंय मी तुला सांगतो. नो, जस्ट बस. अरे काय सुंदर पुस्तक होतं रे, कोणतं वाचलं? अरे ते एस.एल. भैरप्पांचं वाचलं, पु ल देशपांडेंचं वाचलं. आणि एक लक्षात घ्या, कितीही गरीब असू दे, श्रीमंत असू दे, कोणी असू दे, प्रत्येकाला हसायला आवडतं. नक्कीच, कोणालाही हसायला आवडतं. आणि माझा एक पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, माझ्या मैत्रिणी असतील, माझे कलिग्स असतील, माझे फ्रेंड सर्कल असेल किंवा माझे विद्यार्थी असतील, ते ऑलवेज ते माझ्या तासाला भरपूर हसतात. आणि का हसतात? कारण माझी जी पद्धत आहे कम्युनिकेशनची, मी त्यांना जेव्हा, आता पु ल देशपांडे प्रख्यात रे, जे आपल्या जे आहेत, ह्या मुलांना माहित पण नाहीच आहेत. की व्यक्ती आणि वल्ली त्यांचं पुस्तक आहे, किंवा चिवी जोशींचं आहे, गुंड्याभाऊ चिमणराव, ही पुस्तकं त्यातली वाचा. पु ल देशपांडेंचं म्हैस एखाद्या वेळेला वाचून दाखवा मुलांना. नुसतं म्हैस जर वाचलं तर मुलं हसून हसून लोटतात. किंवा शंकर पाटलांचं पण बरेचसे पुस्तक आहे, ताळफल आहे किंवा काय आहे. आणि हे जे आहे की नाही खोगीरवरती शंकर पाटलांचं, तर ही जी वाचनाची आवड आहे ना मुलांमध्ये तुम्ही डेव्हलप केली ना, माझ्या मुलांना मी त्या पद्धतीने डेव्हलप केली की आता सई परांजपेंचं भटक्याचं भविष्य, चक्रमादित्य राजाचे एक नाटक आहे. अशी ती जी नाटक आहेत सई परांजपेची, सई परांजपे ह्या उत्कृष्ट बालकथा आणि बालनाटककार, उत्कृष्ट दर्जेदार. आणि मग त्या सई परांजपेंचं मी पुस्तक वाचते, आजही मी एकटीने वाचलं तरी मी हसते. आणि मग माझ्या मुलाने मला प्रश्न विचारला की हे पुस्तक वाचताना तू हसतेस का? मी म्हटलं तू वाच मग तुला कळेल. आणि मग त्यांनी वाचलं. मी आजही बघते की त्यांनी 4-4 वेळा वाचलं तरी तो एकटा हसत असतो. हे जे आहे ना कला रसस्वाद, करेक्ट, ज्ञान आकलन उपयोजन, हे जे आहेत ह्या गोष्टी आपण जे शिकवतो ना मुलांना, जे आपल्याला इम्प्लिमेंट करायचं ते यातूनच होतं. वाचन इम्पॉर्टंट. आता यावर एक असतं, म्हणजे खूप सगळ्या लोकांचा हा क्वेश्चन येईल आता, किंवा आपल्या कमेंटमध्ये पण बऱ्याच येईल, मॅडम आम्ही जॉब करतो, घरकाम करतो, त्याच्यानंतर आम्ही मिस्टरांचं बघतो, किंवा मिस्टर असतील तर मिस्टरांचं येईल की मी पण जॉबला जातोय, बाकीचं काम करतोय, थोडंसं स्वतःचं हेल्प करतो, मग ह्याच्यासाठी वेळ कधी काढू आणि कसा काढू? किंवा मला पण थोडंसं अपडेट राहायचं म्हणून मला पण थोडंसं एंटरटेनमेंट हवंय, जे मी दुसऱ्या दृष्टिकोनात म्हणजे रील्स थ्रू किंवा सिनेमा थ्रू बघतो. मग याच्यासाठी वेळ कसा काढू आणि काय काढू? आता ज्या जॉब करणाऱ्या लेडीज आहेत प्रत्येकाच्या घरी धुणं भांडी फरशी याला बाई आहे. हा ठीक आहे, आपण तसंही समजू की तीही बाई नाहीये, आपण तिथून म्हणजे हे सगळ्यांसाठी फ्रॉम द क्लास वेअर एकदम बेसिक आहेत, किंवा जसं आपण म्हणतो ना गव्हर्नमेंटचे स्टुडंट ज्यांचे आई वडील वर्किंग असतात, आपण त्यापासून सुरुवात करूयात. आता ज्या ठिकाणी वर्किंग किंवा आई वडील अशिक्षित आहेत, की त्यांचे आई वडील शिकले नाही, ज्यांना वाचन ज्यांच्याकडे नाही,
त्यांच्यासाठी शिक्षकांचा रोल स्वतःचा खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. की शिक्षकांनी ठीक आहे, प्रत्येक आई वडिलांना जमेल असं नाही, पण शिक्षक म्हणून शिक्षक तर वाचणारा असलाच पाहिजे. नक्कीच. शिक्षक हा अपडेटेड असलाच पाहिजे. किती अपडेटेड असला पाहिजे म्हणजे मी माझ्या मुलांशी कधी कधी शेअर मार्केटवर पण बोलते की आता कुठल्या याचा सध्या स्टॉक जोरात चाललाय. मी त्या दिवशी असंच वर्गात गेले मुलांना म्हटलं, अरे 10वीची मुलं होती, म्हटलं आता तुम्ही पास आउट होणार, आता ती मुलं निघाली पुढं, तर चला आज वेगळ्या विषयावर बोलूयात. म्हटलं शेअर मार्केटवर बोलूयात, सध्या कोणता स्टॉक हाय प्राइसला आहे. मुलं एकदम कन्फ्युज, शांत. म्हटलं तुम्हाला यू शुड नो, कारण मुलांना हे मुलांच्या आवडीचे विषय, शेअर मार्केट, तुमचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, हे जे सगळे आताची बूम होणारी क्षेत्र आहेत, ही मुलांच्या आवडीची क्षेत्र आहेत. तुम्ही त्यांच्यावर शिक्षकांनी चर्चा केली पाहिजे मुलांची, आणि मग मुलं तुमच्याशी संवाद साधतात. तुम्ही मला लगेच एका मुलाने पटकन सांगितलं टेस्ला. म्हटलं नाही, टेस्ला तुझं बरोबर आहे, मागच्या वर्षीपर्यंत 2 वर्षापूर्वीपर्यंत टेस्लाचा शेअर टॉपला होता, पण आता माहिती का तुम्हाला इंटरनॅशनल मार्केटला? मग त्यांना माहित नव्हतं. मग मी सांगितलं एनव्हिडियाचा शेअर आता सध्या टॉपला आहे. मग एनव्हिडिया म्हणजे काय? तर चिप बनवतात, प्रोसेसिंग. तर मुलं मग अशा वेळेला तुमच्याकडे एका वेगळा रिस्पेक्ट शिक्षकांबद्दल प्रत्येकाला असतोच, पण त्यांना एक तुमच्याकडे एक भावना जागृत होईल. हा ज्ञानसंपन्न व्यक्ती म्हणून जेव्हा ते तुमच्या एक लक्षात घ्या, मी एक सांगेन, मुलं कोणत्या शिक्षकाला घाबरतात माहिती का? ज्याला सगळंच माहिती असतं बऱ्यापैकी. जे मुलांच्या 4 पावलं जो शिक्षक पुढे आहे ना, त्याला मुलं घाबरतात. हा माझा अनुभव आहे. आणि जेव्हा त्यांना लक्षात येतं की अरे आपण इथे आहे पण आपले टीचर आहेत ना याच्यापेक्षा 10 पावलं पुढे आहेत, मग मात्र ते तुम्हाला नाही, मग दे आर स्टुडंट्स, अदरवाइज दे विल बी युअर टीचर. आणि इट हॅपन्स ऑलवेज. आपण हे झालं शिक्षकांच्या बाबतीत, पण मला पर्टिक्युलरली पालकांच्या बाबतीत बोलायचं किंवा ऐकायला आवडेल. कारण बऱ्याच वेळा असं होतं ना, मुलं पालकांसोबत असतात आणि आजकाल कसे शिक्षकही बदलत आहेत किंवा तासानुसार शिक्षक बदलतात, पण तसं पालक म्हणून एक जबाबदारी असते. कारण मी शाळेत घातले म्हणजे माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या संपलेल्या नाहीयेत, बरोबर? मी शाळेत घातले, माझा मुलगा 9 ते 5 शाळेत जातोय, मग मी पालक म्हणून माझं सगळी कर्तव्य पूर्ण केलं असंही होत नाही, बरोबर? म्हणून मी एक पालक म्हणून या सगळ्या गोष्टी करत असताना काय केलं पाहिजे जेणेकरून मला माझ्या मुलांना तेवढा चांगला वेळ देता येईल? आठवड्यातले तुम्ही 2 तास तरी तुमच्या मुलासाठी काढू शकता, कारण आपण जे काही करतो ते आपल्या मुलांसाठीच करतो. आणि पहिला प्रश्न आपल्याला कोणी आलं घरात तरी, एखादा नवीन माणूस आला तरी पहिलं म्हणतो मुलं बाळ किती, म्हणजे तेच ऍसेट आहे आपली, बरोबर? आणि त्या ऍसेट साठीच आपल्याला सगळं करायचं. आठवड्यातले 2 तास तुम्ही देऊ शकता. गरज नाही तुम्ही मोठ्या मोठ्या कादंबऱ्या वाचा, गरज नाही की तुम्ही 200-400 पानांची पुस्तकं, छोट्या छोट्या पुस्तकांपासून सुरुवात करा. अगदी इसाप नीती मधल्या गोष्टी आणि अकबर बिरबलाच्या गोष्टी सुद्धा मुलं खूप मन लावून ऐकतात. शाळेतली सुद्धा मुलं, 10वीची सुद्धा मुलं ही लहानच आहेत. जरी ती 10वीला गेली, कॉलेजला गेली तरी ती लहान आहेत. आता जरी मी तुम्हाला इथे ऋषिकेश आपल्या याच्यानंतर मी तुला एखादी गोष्ट सांगितली तरी तू ती मन लावून ऐकतोस एवढ्या सगळ्या गोष्टी, काय ऐकशील? कारण ते आवडतं, ती जन्मजात आहे, ती भगवंताने दिलेली देणे की आपल्याला क्युरिओसिटी असते आपल्याला. आणि एक सांगू का, एव्हरी फिल्म हॅज हॅपी एंडिंग. आपल्याला हॅपी एंडिंग बघायला का आवडतं? एखाद्या पिक्चर मध्ये आम्हाला ज्यावेळेला अमिताभ बच्चन शोलेमध्ये त्याची डेथ झाली, दीवारमध्ये डेथ झाली, इतकं वाईट वाटायचं का? हिरोची डेथ झाली नाही पाहिजे. हिरो म्हणजे कोण? न्याय आणि अन्यायाविरुद्ध लढणारा, आणि ही शुड बी अलाइव्ह. म्हणजे ही जी भावना आहे ना, इट इज पॉझिटिव्ह, की गुड शुड बी स्टेबल. आणि मग त्यावेळेला आहे ना आपल्याला एंड जसा चांगला बघायला आवडतो ना, त्याच पद्धतीने मुलांना पण गोष्टी ऐकायला आवडतात पॉझिटिव्ह. अकबर बिरबलाच्या गोष्टी असतील, इसाप नीतीमधल्या गोष्टी असतील, की जी साधी वाघाची असू देत किंवा जिराफाची असू देत किंवा कोल्ह्याची असू देत, कोल्ह्याला द्राक्ष आंबट, हे ज्या गोष्टी आजही काही मुलांना माहित नाही, की ह्या गोष्टी नाहीत माहिती. मी ज्या वेळेला वर्गात विचारते अरे तुम्हाला माहिती का ती गोष्ट, त्यावेळेला 10-12 मुलं हात वर करतात. किंवा म्हणजे ही आपली शोकांतिका आहे की आपण कुठेतरी आपल्या पूर्वजांनी ज्ञान दिलेलं आहे आपल्याला, त्यापासून थोडंसं आपण आणि वेस्टर्न कल्चरकडे जातोय. वेस्टर्न कल्चर मधलं काय घ्यायचं असं नाहीये, प्रत्येक कल्चर हे कल्चर आहे. यू शुड अडॉप्ट गुड थिंग्स फ्रॉम दॅट कल्चर. आणि आपल्याकडेच ऑलरेडी इतकं भरमसाठ छान आहे, त्याचा तुम्ही योग्य वापर केला पाहिजे. फार काही करायचं नाहीये पालकांनी जस्ट रीडिंग ठेवा, पालकांनी जस्ट शेअरिंग ठेवा, मुलांशी चर्चा करा, मुलांशी संवाद साधा.
म्हणजे आता सांगू का, फार म्हणजे असं काही आवर्जून वेळ काढायची गरज आहे का, की चला आता मी पुस्तक घेऊन बसले, आता मी वाचन करते, नाही. तुम्ही जे वाचलेले किंवा गरज नाही की पुस्तकच वाचा, तुम्ही पण लहानपणी कधीतरी छान फिल्म्स बघितलेल्या आहेत Correct. किंवा तुमच्या मराठी बालभारतीच्या पुस्तकामध्ये काही गोष्टी होत्या. हो, मला अजूनही आठवतात काही, जसं की एक स्मशानाची गोष्ट येस, आहे. स्मशानातले सोनं अण्णाभाऊ साठे. करेक्ट, हा. किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आठवतात आपल्यालाही नक्कीच. हा, मग ह्या ज्या गोष्टीत ना तुम्ही शेअर करू शकता मुलांशी. मी शेअर करते स्मशानातील सोनं, अण्णाभाऊ साठेंची, आणि माझी सांगण्याची जी पद्धत आहे कथाकथन पद्धतीने, त्यांना मग ते सुरुवातीचं की असा असा अंधार असतो, मग रात्रीची शांतता असते, मग मुलं त्या ट्रान्समध्ये जातात. यू शुड हॅव कपॅसिटी टू टेक देम देअर. आणि मग आई हे करू शकते, चल बाबा भांडी घसत 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 चल, अरे मी ना लहानपणी हे वाचलं होतं बरं का, आमच्या लहानपणी असं झालं होतं, हे झालं होतं. किंवा हे तुम्ही शेअर करू शकता. एखादी गोष्ट, एखादी फिल्म चांगली असेल तर तुम्ही त्यांच्याशी शेअर करू शकता. म्हणजे तुमचा म्हणायचा उद्देश असा की तुम्ही तुमचं काम करत करत या गोष्टी शेअर करू शकता, किंवा काम करत करत तुम्ही बाकीच्या गप्पाही मारू शकता. त्यासाठी स्पेशली तुम्हाला बसून घ्यायची का, गरज त्यासाठी असं नाहीये. वेगळा वेळ काढायची गरज नाहीये. किंवा मग जेवताना तुम्ही फोन सगळे साईडला ठेवून या गप्पा मारू शकता, किंवा हे सगळं करू खूप शकता. छान फिल्म बघत असतो आपण कधी कधी. मला मध्यंतरी एक जो पिक्चर होता, कोणता बरं, याचा शाहरुख खान आणि इरफान खान यांचा तो फिल्म होती, बिल्लू बार्बर. ओके. म्हणजे काही पिक्चर ज्या फिल्म्स आहेत ना त्या खूप प्रसिद्ध नाहीयेत, पण त्या मुलांसाठी खूप आयडियलिस्टिक आहेत. ओके. ती बिल्लू बार्बर जी फिल्म होती, खूप छान फिल्म होती, हलकी फुलकी होती. मी माझ्या मुलाला किंवा मी शाळेतही मुलांना काही फिल्म सुचवते. अगदी आमच्या काळातला श्यामची आई असेल, हा. श्यामची आई पिक्चर खूप आयडियलिस्टिक पिक्चर होता. त्यातली गाणी असतील, आजही आपण छडी लागे छमछम विद्या येई घम घम, म्हणजे ते हे जे आहेच. आहे. तर ते ह्या फिल्म तुम्ही सुचवल्या पाहिजेत. त्याची तुम्ही शॉर्ट मध्ये त्यांना समरी सांगितली पाहिजे. कुठलीही एक गोष्ट वाचा आणि ती त्यांच्याशी शेअर करा. त्याच्यासाठी तुम्ही खूप वेगळा वेळ काढणं गरजेचं नाहीये. अगदी 10-10, 15-15 पानांची पुस्तक असतात, छोटी छोटी. हो, नक्कीच. जादूचा दिवा, अलाउद्दीनचा दिवा, अलाउद्दीनचा दिवा, सांगा त्यांना ती अलीबाबा गोष्ट. 40 चोर. अलीबाबा 40 चोर आवडतात मुलांना या गोष्टी ऐकायला. आणि हे तुम्ही ऑलमोस्ट त्या वयापर्यंत करू शकता. मुलं 6वी 7वीला जाऊचं, मग त्यांना नंतर त्यांच्या गोडी लागल्यात ते त्यांच्या याच्यात जातात, ते आहेच नक्कीच. पण म्हणजे खरंच मॅडम तुम्ही आलात आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली, आणि माझ्या मनातले पण बरेचसे प्रश्न तुम्ही कव्हर केलेत. कारण बऱ्याच असं होतं ना, कामाचं प्रेशर आहे किंवा ऍज अ पालक म्हणून नाही, मला एक चांगला विद्यार्थी घडवायचा आहे, या भावनेने कधीतरी कळत न कळत आपण मुलांवर दादागिरी करतो, किंवा कळत न कळत विद्यार्थ्यांवर आपल्याला, नाही मी असं केलं होतं ना, मग तू पण हे असंच केलं पाहिजे, या भावनेत जे घुसतो आपण, ते खरंच नाही घुसलं पाहिजे. हे जाणवते की ह्याचं ऍटलीस्ट रिअलायझेशन मी म्हणून झालंय. आणि नक्कीच तुम्हाला यातून काही चांगल्या गोष्टी घेता येतील असं वाटतंय. त्याचबरोबर हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ते सांगा. आणि पालक म्हणूनही तुम्ही काय करताय, किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टी करायला आवडत नाहीयेत आणि त्या तुमच्या कळत न कळत अनावधापणाने होत आहेत, त्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि त्याचबरोबर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला असे काही ऍज अ पॅरेंट म्हणून किंवा ऍज अ एक पालक म्हणून आलेले काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये विचारा. शक्य तितक्या प्रश्नांना वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर द्यायचा आम्ही प्रयत्न करू. तोपर्यंत धन्यवाद.